मुंबई पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे। गेली 15 वर्ष शहरावर सत्ता असलेल्या अजित पवारांना मोठं आव्हान निर्माण झालंय। त्यामुळे अजित पवार आपला गड राखतात की भाजप त्यांच्याकडून मनपा खेचून आणते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पिंपरी चिंचवड बारामतीनंतर राष्ट्रवादीचा पर्यायानं अजित पवारांचा अभेद्य बालेकिल्ला। गेली 15 वर्ष अजित पवारांची शहरावर हुकूमत, त्यातली 10 वर्ष तर निर्विवाद सत्ता। मुंबई जसं शिवसेनेचं नाक तसं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचं नाक। हे नाक भाजप कापणार की अजित पवार सगळ्यांना पुरून उरणार हे येत्या महापालिका निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। आतापर्यंत शहरात अजित पवारांचा शब्द प्रमाण मानला जायचा, पण लोकसभा विधानसभा निवडणुकांपासून अजित पवारांच्याच साथीदारांना फोडत भाजपनं शहरात अजित पवार यांना मोठं आव्हान निर्माण केलंय। लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे हे भाजपचे प्रमुख नेते असणार आहेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता काबीज करणं हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यातून दाखवून दिलंय। एवढे नेते आयात करूनही जर पराभव झाला तर तो मुख्यमंत्र्यांना धक्का देणारा असणार आहे। दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि मनसे या तिन्ही पक्षांनी म्हणावा तसा प्रभाव पाडलेला नाही। त्यामुळे हे पक्ष गेल्या निवडणुकीत केलेली कामगिरी तरी टिकवतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकूणच काय तर पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नेमकं होणार का याकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकापाठोपाठ पक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना तगडं आव्हान निर्माण केलेलं आहे। आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लढाईत जिंकतय कोण हे पाहण्यासाठी मतदानाची वाट पाहावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।